म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये आपण 2100 रुपये देणार लाडक्या बहिणींना असं म्हटलं होतं. ते कधी देणार? आणि त्यालाच धरून माझा असा प्रश्न आहे की खरं तर ती स्कीम तुम्ही आणलीत, लाडकी बहीण योजना, आणि त्याचं फल आपण पाहिलं. मात्र कुठंतरी आता राज्याची जी अवस्था आहे एकंदरीत वित्तीय, ज्या आर्थिक वेगवेगळे पेमेंट्स करताना कॉन्ट्रॅक्टर्सचे असो, काही स्कीम्सचे असो, पैसे वळवावे लागतात. शिरसाटांचे खास ते फार नाराज असतात दरवेळेला. एकंदरीत हे बघता कुठंतरी ती राजकारणासाठी म्हणून केलेलं एक उचललेलं पाऊल आता डोईजड होतंय असं वाटतं का? बिलकुल नाही. बघा, लाडकी बहीण योजना जी आम्ही केली, आज अनेक लोक आम्हाला भेटतात. आज 1500 रुपये महिन्याला त्यांच्या खात्यामध्ये जात आहेत. आज त्यांना एक प्रकारचं आर्थिक स्वातंत्र्य जे आहे, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःच्या सहीने पैसे काढण्याची त्यांना मुभा मिळाली. आज खूप गरीब परिवार या महाराष्ट्रामध्ये आहेत. अनेक लोक येऊन भेटतात. काही लोकांनी त्या पैशाचा वापर आपल्या, आजच मला सकाळी एका ठिकाणी गणपतीत गेलो होतो मी. तिथं त्या घरामध्ये घरकाम करणारी एक भगिनी होती. तिला कळलं मी आलोय. त्यांनी त्यांची परवानगी घेऊन मला भेटली आणि तिला विचारलं मी काय केलं, तर म्हणाले माझं ऑपरेशन केलं. अच्छा. पायाचं हाड वाढलं होतं, त्याचं ऑपरेशन केलं मी. आणि माझ्या परिवारासाठी हे 1500 रुपये खूपच गरजेचे होते. आणि काही लोकांनी एकत्र येऊन बचत गट केले. काही लोकांनी एकत्र येऊन छोटा व्यवसाय सुरू केला. नक्कीच. आणि अशा अनेक सक्सेस स्टोरी आहेत. म्हणजे हे अर्थव्यवस्थेतच पैसे आले. आणि काय म्हणजे आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार. मग या सर्वसामान्य भगिनींना एक त्यांच्या कुटुंबाला जर आपण एक आधार दिला तर त्याच्यामध्ये वावगं काय? महाराष्ट्र हे मोठं राज्य आहे आणि ठीक आहे, थोडाफार कसरत करावी लागते, परंतु हे सरकार, महाराष्ट्र राज्य जे आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट सुरू आहेत. मोठ्या प्रमाणावर ज्या राज्यामध्ये हे पायाभूत सुविधाची कामं सुरू असतात त्याचं हे पण वाढत असतं, त्याचा रेव्हेन्यू पण वाढत असतो, जीएसटी वाढत असतो. या सगळ्या गोष्टी पण मग 2100 देऊ शकणार आहे का आपण? आम्ही जे बोललोय ते टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण करणार. प्रिंटिंग मिस्टेक असं कधी आम्ही म्हणणार नाही. इतर लोक निवडून येण्यासाठी आश्वासनं देतात. विजेचं बिल माफ केलं, सरकार आल्यानंतर पुन्हा विजेची बिलं जातात, पण तसं आम्ही करणार नाही. जे आम्ही बोललेलं आहे ते आम्ही जसं जसं पुढे जाऊ तसं पूर्ण करू. लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा तुमचा 14वा हप्ता कधी भेटणार त्याबद्दल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी माहिती दिलेली आहे. तुम्हाला आत्ताच 13वा हप्ता भेटलेला असेल, परंतु काही लाडक्या बहिणींना मात्र जून महिन्यापासूनचेही पैसे आलेले नाहीत. जून असेल, जुलै असेल, त्यांचे पैसे येणं या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये बंद करण्यात आलेलं आहे, कारण की पडताळणी देखील सुरू झालेली आहे. बघा, सध्या योजना बंद होणार नाही, पुढील 5 वर्ष ही योजना चालूच राहणार आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाही ऐकलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2100 रुपयाबद्दलची ही माहिती दिलेली आहे. 2100 रुपये देखील लाडक्या बहिणींना योग्य वेळी दिले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि योजना कायमस्वरूपी चालूच राहणार आहे. तर मग आता बघा, तुम्हाला 13वा हप्ता भेटलेला आहे. तुम्ही 14व्या हप्त्याची वाट पाहत असाल, जो की तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आहे. तो कधीपर्यंत तुम्हाला भेटू शकतो त्याच्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण बघूयात. राज्य सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. यावेळी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. तर बघा, त्यांनी कुठलीही फिक्स डेट सांगितलेली नाही, परंतु पैसे तुमचे लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे जमा होतील असं त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे पैसे तुमचे 100% जमा होणार आहेत. कारण की पहा, लाडक्या बहिणींनी
31 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी वाट पाहिली, मात्र पैसे जमा झालेले नाहीत. त्यानंतर सप्टेंबर महिन्याची जवळपास आज या ठिकाणी जवळपास आपण बघितलं तर 6 तारीख आहे. या ठिकाणी 6 ते 7 दिवस होत आलेले तरी देखील पैसे अजून जमा झालेले नाहीत. कारण की बघा, आता एप्रिल महिन्यापासून म्हणजे मागच्या जवळपास 4 ते 5 महिन्यापासून पैसे लेट होताना दिसत आहेत. एप्रिलचे पैसे पुढच्या महिन्यात म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आले, मेचे पैसे जूनच्या पहिल्या आठवड्यात आले, जूनचे पैसे जुलैच्या पहिल्या आठवड्यात आले आणि जुलैचे पैसे देखील ह्या मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रक्षाबंधनाच्या निमित्ताने भेटले. तर जवळपास या ठिकाणी आता प्रत्येक हप्ता लेट होताना दिसतोय, तो पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटताना दिसतो. आणि त्याची घोषणा जी आहे, जो मंथ चालू ज्या महिन्याचे पैसे द्यायचे आहेत त्याच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच घोषणा होत असते की हे पैसे पुढे या ठिकाणी पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटतील असं म्हणून, किंवा त्याचा GR देखील प्रसिद्ध होत असतो. 2 ते 3 GR प्रसिद्ध होतात. मात्र सध्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत अजून कुठलाही GR देखील आलेला नाही किंवा त्याची घोषणाही म्हणजे फिक्स तारीख देखील अजून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही किंवा त्याबद्दलची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा हप्ता खूप या ठिकाणी लेट होताना दिसतोय. ऑगस्ट महिन्याचा तुमचा हा 14वा हप्ता. मात्र बघा, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. 100% हे पैसे भेटणार आहेत. स्वतः मंत्री आदिती तटकरे यांनीच या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना कालच सांगितलेलं आहे की लवकरच हे पैसे खात्यात जमा होतील म्हणून सांगितले त्यांनी. बघा, खूपच या ठिकाणी हे पैसे लेट झाले तर तुम्हाला सप्टेंबर आणि ऑगस्टचे एकत्रित 3,000 रुपये देखील मग भेटू शकतात. जर ह्या महिन्याच्या ह्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात जर पैसे नाही भेटले तर तुम्हाला दोन्ही महिन्याचे एकत्रित पैसे देण्याची शक्यता देखील असू शकते. तशी देखील घोषणा या ठिकाणी केली जाऊ शकते. मात्र सध्या तरी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलच्या ठिकाणी घोषणा झाली आहे की लवकरच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील म्हणून. तर तुम्हाला अजून या ठिकाणी हा आठवडा तर संपतच आलेला आहे. पुढच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी खूप दाट शक्यता असू शकते की हे पैसे तुमचे भेटू तुम्हाला शकतात. त्याच्याबद्दलची घोषणा झाली अजून की डेट फिक्स झाली की तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. मात्र तुमचे पैसे 100% ऑगस्ट महिन्याचे येणारच आहेत. तर बघा, योजनेची अंमलबजावणी कधीच खंडित पडणार नाही असा ठाम विश्वास देखील त्यांनी दिला. म्हणजेच ही योजना कधीही बंद होणार नाही. प्रत्येक महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना भेटत राहतील असं त्यांनी सांगितलं. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBTद्वारे हे दिले जातात. ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झाला नसल्याने अनेक महिलांमध्ये चिंता होती. याबाबत स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं की लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे. योजनेच्या नियमानुसार हप्ता महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो, पण काही वेळा तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर होऊ शकतो. गेल्या महिन्यातच जुलै हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जमा करण्यात आला होता. तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये देखील या ठिकाणी महिना अखेरीचे पैसे न येता पुढच्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आले होते, पहिल्या आठवड्यात आले होते. तर ऑगस्ट हप्त्याबाबत देखील अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही, पण स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी यांच्या विधानानुसार तो लवकरच येईल. जर विलंब झाला तर सप्टेंबर महिन्यात संयुक्त हप्ता म्हणजे ऑगस्ट प्लस सप्टेंबर म्हणजे 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता देखील आहे. लाभार्थी महिलांना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती किंवा हेल्पलाईनवरती तुम्हाला या ठिकाणी स्टेटस पाहायचं आहे. तर बघा, तुम्हाला वाटतं का 1 तारीख फिक्स करायला पाहिजे, अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही तुम्हाला. जर सरकारने 1 तारीख प्रत्येक महिन्याची फिक्स केली तर तुम्हाला तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा. आणि तुम्हाला वाटतं का ऑगस्ट आणि सप्टेंबरचे ही 3,000 रुपये एकत्रित जमा व्हावेत, सर्वांनी हो म्हणून सांगा. तुम्ही याची वाट पाहत असाल तर नक्की त्याच्याबद्दलची फिक्स डेट झाल्यास तुमच्यापर्यंत अजून माहिती शेअर केली जाईल. तर पहा, आता 21 रुपयांची वाढ कधी, योजनेच्या हप्त्यात 21 रुपयापर्यंत वाढ करण्याबाबत या ठिकाणी विचारलं असता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलं की आमचे जे घोषणापत्र आहे ते 5 वर्षाचं आहे. योग्य वेळी आम्ही नक्कीच 21 रुपये देणार आहोत. महायुती सरकारनं विधानसभा निवडणुकीत या ठिकाणी ही वादा केला होता, पण तो अद्याप अंमलात आणलेला नाही. परंतु योग्य वेळी तो देखील या ठिकाणी जो पण निवडणुकीच्या काळामध्ये घोषणा केली होती 21 रुपयाची ती पूर्ण केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. आणि स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील 21 रुपयाबद्दल काय म्हटले बघा. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम 21 रुपये येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ही माहिती स्पष्ट करताना योजना पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा होऊ लागली. आता विधानसभा निवडणुकीच्या वेळेस महायुतीने आपल्या घोषणापत्रामध्येच लाडक्या बहिणींना हप्त्यात वाढ केली जाईल, सरकार आल्यानंतर 21 रुपये देऊ असं आश्वासन दिल्यानंतर महिलांमध्ये उत्सुकता लागली आहे. हाच प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारल्यावर ते म्हणाले, आम्ही जे आश्वासन दिले आहे ते नक्कीच पूर्ण करू असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं पत्रकारांशी बोलताना. त्यासोबत बघा, सध्या आता पडताळणी देखील चालू आहे. त्याचं देखील काम पूर्ण
होत आलेलं आहे. आता ऑगस्ट हप्ता जो आहे तुमचा लेट होण्याचं हे देखील पडताळणीचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं. पडताळणी या ठिकाणी अजून 60 ते 40% या ठिकाणी राहिलेली आहे, कारण की 26 लाख लाडक्या बहिणींची छाननी जी आहे ती केली जाते. मग ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांना देखील भेटू शकतो. पडताळणीमध्ये अजून जर काही लाडक्या बहिणी पात्र ठरल्या तर त्यांचा जो स्थगित हप्ता करण्यात आलेला आहे तो देखील या ठिकाणी पुढं चालू केला जाऊ शकतो. घरोघरी जाऊन या ठिकाणी हे फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी त्याबद्दल ट्विट करून देखील माहिती दिलेली पहा. या ठिकाणी त्यांनी म्हटलं होतं की 26 लाख लाभार्थी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांमधील आहेत. त्यानुसार महिला आणि बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावरती सुरू आहे. छाननीअंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे. त्यासोबत जे पात्र या ठिकाणी असतील त्यांचा लाभ मात्र पूर्ववत यापुढेही चालूच राहील, त्यांचा लाभ मात्र बंद होणार नाही अशी देखील त्यांनी माहिती दिली होती. तर त्यासोबत बायोमेट्रिक पडताळणीचा देखील आधार याच्यामध्ये पडताळणीसाठी घेतला जाऊ शकतो. प्रत्येक या ठिकाणी जिल्ह्यामधून अशा पद्धतीची ही पडताळणी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. जून महिन्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणींना तात्पुरत्या स्वरूपामध्ये या ठिकाणी अपात्र करण्यात आलेलं होतं. तर त्यामध्ये ते जर पात्र ठरले तर त्यांचा पुन्हा एकदा लाभ अजून शासन स्तरावरनं चालू देखील केला जाणार आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल अजून फिक्स डेट आलेलं नाही, मात्र हे पैसे लवकरच भेटतील असं स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावं. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.